जयंतीच्या कार्यक्रमाची आखणी सुरू होते आणि बाजूलाच 4 मुली फिरत होत्या. एक 5वी 6वीतल्या मुली असतील, त्या अगदी जवळच्या मैत्रिणी होत्या आणि त्यांचं बोलणं माझ्या कानावर पडलं. तर त्या 4 मुली अशा बोलत होत्या की काय कुणाची तरी जयंती आहे आणि ती लोक साजरी करण्याचा प्रयत्न करतायत आणि ते काम सुरू आहे आजकाल. बघा, एक 10-12 वर्षांच्या मुलींबद्दल मी या ठिकाणी बोलतोय. पाठीमागचे लोक सर्वांनी बसून घ्या. त्याला जोडूनच मला अनेक दुसरी गोष्ट सांगायची आहे. पाठीमागं PV सिंधू हिनं जागतिक मेडल मिळवलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण भारत देशामध्ये एक गोष्ट सर्च करण्यात आली, PV सिंधूची जात कोणती. त्याला जोडूनच मी तिसरी एक गोष्ट सांगतो. आता तुम्ही बोलाल की सामान्य नागरिक आहेत, लहान मुले आहेत, ते करू शकतो, म्हणून मी एक अतिशय उच्च शिक्षित उदाहरण देतो आणि ते उच्च शिक्षित उदाहरण सी रंगनाथन. तुम्हाला माहित असेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर. ज्या वेळेला ते त्या पदावर होते त्यावेळेला आर्थिक अडचण निर्माण झाली आणि त्यांनी विचारणा केली, जे त्या एरियातले फील्ड वरचे जे लोक आहेत त्यांना विचारणा केली की यावर सजेशन पाहिजे. तर एक विचारवंत नरेंद्र जाधव त्यावेळी त्या सल्लागार समितीमध्ये होते. ते पुणे नंतरच्या काळामध्ये पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुद्धा होते. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रेफरन्स देऊन त्यांना सजेशन दिली. तर सी रंगनाथन बोलले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदे पंडित आहेत, त्यांचा अर्थशास्त्राशी काय संबंध आहे. उच्च पदीय व्यक्ती असणाऱ्या रंगनाथन यांना माहीत नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ होते. केवळ अर्थशास्त्रज्ञ इतकंच त्यांची खाती नाही, तर ते पत्रकार होते, तत्ववेत्ते होते आणि बरंच काय होते. आणि एक त्याबरोबरच मला एक दुसरी गोष्ट सांगायची आहे. एक वर्षापूर्वी एका ठिकाणी जयंतीच्या कार्यक्रमासाठी आम्ही गेलो असताना काही लोक आमचा कार्यक्रम बघत होते. त्यातील काही लोक बोलले की बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांचा काहीतरी कार्यक्रम आहे आणि त्यासाठी ही लोक जमलेले आहेत. इथं एक गोष्ट मला आवर्जून करावी लागते की अजून सुद्धा लोक असं बोलतात की हा कार्यक्रम त्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्यांची, महात्मा फुलेंची जयंती ह्यांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ह्यांची, आणि ह्या सर्वांना छेद देणारी माझी वृंदावन सोसायटी आहे. त्यामुळे सर्वांसाठी मनापासून सर्वांनी या ठिकाणी टाळ्या वाजवल्या पाहिजे, कारण की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती साजरी होते. फक्त जयंती साजरी होत नाही, तर मला सर्वांना सांगायला आनंद वाटतो की या ठिकाणी वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम त्याच उत्साहाने, त्याच उमेदीनं आणि त्याच दमानं सुरू असतात. आणि एक दिवस जे छोटं रोपटं आहे आणि एक वृंदावन सोसायटीमध्ये लागलेलं, ते नक्कीच पनवेल तालुक्यामध्ये एक मोठाची मोठा वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य काय, ह्याची ज्या वेळेला मला सुरुवात करायची वेळ येते त्यावेळेला मी बरीच उदाहरणं देतो. पण एक छोटंसं उदाहरण की इथं छोटी मुलं बसलेले आहेत, वृद्ध बसलेले आहेत, तर सर्वांना समजावं म्हणून एका गावामध्ये 100 लोक आहेत आणि त्याच गावामध्ये 5 लोक आहेत की जे अस्पृश्य गणले गेलेले आहेत, अस्पृश्य गणलेले गेले. तर त्या 100 लोकांनी त्यांच्यावर दबावावर टाकायचा
की तुम्हाला शिक्षण मिळणार नाही, तुमच्या बरोबर कोणता व्यवहार केला जाणार नाही, तुम्हाला गाव प्रवेश नाही, तुम्हाला सकाळ संध्याकाळी गावामध्ये प्रवेश नाही, मला सगळ्यामध्ये माणूस केला कायमा फसणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या ज्या करता येणं शक्य आहे त्या सगळ्या गोष्टी सगळं अन्याय तुमच्यावर केले जाते. आता फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि त्या राज्यक्रांतीमध्ये तुम्हाला माहित असेल 30, 40, 50 वर्षांपासून जे कैदेमध्ये होते, शेवटी सरकारनं निर्णय घेतला की ह्यांना किती दिवस कैदेमध्ये ठेवायचं, त्यांना आपण सोडून देऊया आणि त्यांना सोडण्यात आलं. इतिहास या गोष्टीला साक्ष आहे. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सगळे कैदी परत माघारी कारागृहामध्ये येतात आणि म्हणतात की गेले 30-40 वर्ष आमच्या पायामध्ये साखळबंद आहे, हातामध्ये साखळ्या आहेत, आम्हाला बाहेर फिरण्याची सवयच नाही, आम्ही पुढचं आयुष्य जगू कसं, त्यापेक्षा आम्हाला परत कैदी केलेलं चांगलं. आणि सेम हीच अवस्था पिढ्यानपिढ्या होती की जी अवस्था त्यांच्यावर गुलामी होती. त्यांनाही माहीत नव्हतं की ही गुलामी आहे, त्यांना असं वाटत होतं की जीवनचर्याच अशी आहे. आणि जे अन्याय करणारे लोक होते त्यांनाही याची तसूभर सुद्धा कल्पना नव्हती की त्यांच्यावर आपण अन्याय करतोय, तो केला नाही पाहिजे, तो शेवटी माणूसच आहे. आणि अशा काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म होतो. अशा काळामध्ये की ज्या काळामध्ये माणसाला माणूस म्हणून वागवण्याची त्या ठिकाणी दिनता नव्हते, त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय होतोय. आता ह्याच्यावर उपाय शोधण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे काय केलं हे सर्वांना माहीत आहे. आता थोडंसं मी अलीकडच्या आजच्या काळामध्ये येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार सर्वश्रेष्ठ कोण, असा जर मी प्रश्न विचारला, गेल्या 4-5 दिवसांमध्ये मी माझ्या घरामध्ये माझ्या मुलांना प्रश्न विचारतोय, तर यासमोर 2 ऑप्शन आहेत, अभ्यास करायचा आहे का बाहेर खेळायचा आहे. माझी मुलं म्हणतात की पप्पा बाहेर खेळायचं आहे. असे सेम ऑप्शन आता मी तुम्हाला देतो की सर्वश्रेष्ठ कोण. एक म्हणजे पंतप्रधान, संविधानानुसार राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय, इंडियन इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, गव्हर्नर, भारत देशाचं संविधान. एक तूर्त असं समजूया की या देशाचा सर्वोच्च जे पद आहे हे पंतप्रधानाचं आहे. जसं मी रसायनशास्त्राचा प्राध्यापक आहे तसा मी कायद्याचा सुद्धा अभ्यासक आहे. आणि एखादं जर मी स्टेटमेंट करत असेल या ठिकाणी तर मला माहित आहे की मला त्याचा प्रूफ पण द्यावा लागेल. माझं असं स्टेटमेंट आहे की पंतप्रधान हे सर्वोच्च पद आहे. ते काय तुम्हाला माहित आहे? राष्ट्रपतीची निवड कोण करतं? देशाच्या राष्ट्रपतीची निवड कोण केली? पंतप्रधानाच्या सल्ल्यानं राष्ट्रपतीची निवड आता होते. राज्यपालांची निवड कोण करतो? राष्ट्रपती. महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या विषयी मला जास्त बोलायचं नाही अगोदरच्या, पण त्यांची निवड कोण करतो? राष्ट्रपती. पंतप्रधानांच्या सल्ल्यानं राष्ट्रपती राज्यपालांची निवड करतो. एखाद्या शिक्षकाला नोकरीवरून काढून टाकायचं आहे, एखाद्या शिक्षकाला नोकरीवरून काढून टाकायचं आहे, त्याला संविधानिक पद्धत आहे. राज्यपालाला पदावरून काढून टाकायचं आहे, काही संविधानिक पद्धत नाही. एक फोन करायचा दिल्लीतून आणि गव्हर्नरला पदावरून काढलं जाऊ शकतं. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया चेअरमन टी सेशन जर सोडले तर त्यांची नावं सुद्धा आपल्याला माहीत नाही. सर्वोच्च संस्था आहे ती वेगळी, स्वायत्त संस्था आहे. ते मोठे आहेत का? नाही. टी सेशन
एकमेव असे होते की पंतप्रधानांनी त्यांना सांगितलं होतं की अमुक अमुक तारखेला तुम्ही इलेक्शन घ्या. ते बोलले होते हु आर यू, तुम्ही सांगणारे कोण मला? कारण बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून त्यांना स्वायत्त ठेवलेलं आहे ते टी सेशन. आता परत पुढे प्रश्न येतो आणि अगदी शेवटच्या कंपेरिंग मध्ये मी जातो. घटना संविधान मोठं की पंतप्रधान मोठे? त्याचं उत्तर देताना अगदी समर्पक उत्तर देणं आवश्यक आहे. इंदिरा गांधींच्या काळामध्ये घटनेचं बेसिक स्ट्रक्चर मोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणीबाणीची व्यवस्था आहे त्या ठिकाणी आणि आणीबाणी त्या ठिकाणी लागू करण्यासाठी त्यांनी जनतेला व्यक्तीच धरणं आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये इकॉनॉमिकली विकर सेक्शन जो आहे, जे विद्यार्थी आहेत 11वी 12वी 15वीचे किंवा जे अभ्यासक आहेत त्यांना माहीत आहे हे रिझर्वेशन भारत देशामध्ये सुरू झालं आणि हे रिझर्वेशन संमत करण्यासाठी फक्त 3 दिवस लागले. त्या ठिकाणी घटनेची पायमल्ली होते आणि लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी घटनेची पायमल्ली झालेली आहे त्या ठिकाणी पंतप्रधानांना पाय उतारवावं लागलेलं आहे आणि तसं झालं नाही तर त्या देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे झालेली आहे आणि हुकुमशाहीचा शेवट हा केवळ अनर्थ आहे. आणि ही अतिशय सुंदर राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कष्टातून आपल्याला अर्पण केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलताना एक प्रसंग वारंवार सांगितला जातो आणि मी परत तो प्रसंग सांगण्यात मला पॉईंट वाटत नाही. तो प्रसंग म्हणजे महाडचं 14 तळं आणि पाण्याचा सत्याग्रह. पण या ठिकाणी मला सर्वांना सांगायचं आहे एक 2 गोष्टी. ती गोष्ट अशी, पहिली गोष्ट अशी, पाण्यासाठी सत्याग्रह, पाण्यासाठी सत्याग्रह 1927. मी आत्ता बोलतोय 2026, अजून 100 वर्ष झालेली नाहीत. पाणी सुद्धा मिळत नव्हतं, इतकी वाईट अवस्था होती. आणि सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला सांगायचं आहे, तो सत्याग्रह तर झालाच त्या ठिकाणी, पण ज्या वेळेला ह्या लोकांनी पाणी पिण्यासाठी ते तळ्याला ज्यावेळेला स्पर्श केला त्यावेळेला ते तळ बाटलं त्यांच्या समजुतीनुसार आणि त्याचं शुद्धीकरण करण्यासाठी काय केलं इतिहास त्याची साक्ष आहे. 107 घागरे मलमूत्र त्याच्यामध्ये दही मिसळून त्यातून 107 घागरे काढण्यात आल्या आणि 107 घागरे त्या ठिकाणी टाकण्यात आल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनाला लागलेली अतिशय दुःखद घटना ही की ज्या ठिकाणी माणूस माणसाशी व्यवस्थित राहू शकत नाही, त्याला पाणी व्यवस्थित देऊ शकत नाही आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्याला तिथून सुरुवात झाली. घटनेच्या माध्यमातून आज घडीला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ह्या मूलभूत चौकटीमध्ये घटना ठेवून हे सर्व अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या माझ्या दाराशी दिलेले आहेत. आणि घटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेही सांगतात या देशाचा सर्वोच्च पंतप्रधान नाही, या देशाची सर्वोच्च जनता आहे. तुम्ही मालक आहात या देशाचे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि मला परत अगदी सुरुवातीला यावंसं वाटतं, ज्या मुली छोट्या आहेत त्या कुजबूज करत आहेत, पण त्यांना शाळेमध्ये ते शिकवलेलं नाही, कुठेतरी त्यांनी घरामध्ये ऐकलेलं आहे, कुठेतरी मोठ्या माणसांनी ऐकलेलं आहे. मला ह्या भाषणाच्या माध्यमातून सांगायचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिला सबलीकरण, महिलांसाठीची ध्येय धोरणं, पोटगीचा अधिकार, डिव्होर्सचा अधिकार, वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये संपत्ती, ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला इंग्रजीत होते त्यांच्या छताडावर बसून मिळवून दिलेल्या आहेत. त्याच्या पुढे प्रायव्हेट फंडचा अधिकार, त्यानंतर ग्रॅज्युटीचा अधिकार आणि आज घडीला
जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर इथं एक दोन महिला असत्या, इतक्या महिला नसत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं रिझर्वेशन दिलेलं आहे आणि रिझर्वेशन कधी दिलेलं आहे, कसं पास केलेलं आहे हेही लक्षात ठेवा. ज्या वेळेला 150 लोकांना रिप्लेस महिलांची करायची असते त्यावेळेला 150 लोकांचा विरोध असतो. आम्हाला रिप्लेसमेंट का देत आहे? अशा वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिझर्वेशनच्या माध्यमातून महिलांना तिथे अधिकार देतात आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत की ते म्हणतात की या देशाची जर उन्नती जर बघायची असेल ना तर या देशाच्या समाजाची महिला कुठे आहे हे पहिल्यांदा बघावं लागेल. त्यानंतरच त्या देशाची उन्नती प्रगती आपल्याला बघता येईल. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. तर आपण आपले विचार ज्या वेळेला आपल्या घरामध्ये आपल्या पाल्यांसमोर इतरांसमोर मांडत असतो त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मनापासून भरघोस अभ्यास करणं गरजेचं आहे. एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळले ना तर त्या व्यक्तीचं जीवन समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि सर्वांनी त्या पद्धतीने अभ्यास करावा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू.